क्रांतीवीरांचं, भारतीय नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान समितीची स्थापना करण्यात आली. आमचं पुस्तक लिहायला, आता हे पुस्तक आहे काय आहे संविधान? संविधान हे जसं तुमच्या अभ्यासाचं पुस्तक आहे, मराठीचा अभ्यास, सर्व विषयांची अभ्यासाची पुस्तक आहे. तर आपला देश कसा चालवायचा? कोणा एका व्यक्तीच्या मनाने चालवायचा का? मग तर तो राजा होऊन जाईल. मुळात आपला देश पहिले प्रिन्सली स्टेट होता, जे आपल्या देशामध्ये होते, आणि भारत हा वेगवेगळ्या राजांचा देश होता. मग ही राजेशाही जाऊन लोकांचं राज्य यावं यासाठी लोकांसाठी चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही जर आपल्याला हवी असेल तर त्याच्यासाठी एक पुस्तिका तयार करण्यात आली. आणि ही पुस्तिका म्हणजे काय? संविधान. हो बँडवाले, तुझी बडबड. चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही. ही लोकशाही प्रणाली कार्यान्वित करण्याची पुस्तिका म्हणजे संविधान. कसं राज्य चालवायचं? आताच 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 2 दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. का तुम्हाला, म्हणजे तुमचं 18 वय पूर्ण होऊ देत, तुम्हाला मतदानाचा अधिकार येणार आहे, पण पालकांनी का मतदान केलं? तर मतदानाची ताकद ही सुद्धा संविधानाने दिलेली. कितीही श्रीमंत व्यक्ती असला किंवा कितीही गरीब व्यक्ती असला तरी त्याला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. ही आहे संविधानाची ताकद. आणि अशा प्रकारचा देशातला राज्यकारभार चालवण्यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली. याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून हे संविधान तयार करण्यात आले. हे संविधान तयार करताना सुरुवातीला मिस्टर एम.एन. रॉय यांची फार महत्वाची भूमिका होती. एम.एन. रॉय यांनी ती चौकट कशी असली पाहिजे, आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याला एक वाक्य त्यांनी असं म्हटलंय, कॉन्स्टिट्यूशन इज अ विल ऑफ पीपल. विल म्हणजे इच्छा. कॉन्स्टिट्यूशन इज अ विल ऑफ पीपल. तुमची इच्छा काय आहे? प्रत्येकाची इच्छा त्या संविधान पुस्तिकेत दर्शवली गेलेली आहे. परंपरावाद आणि आधुनिकता यांचा मेळ घालून संविधान तयार करण्यात आलं होतं. आणि म्हणून 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटने समितीमध्ये जो मसुदा असतो ते लिहिण्याचं अतिशय महत्वाचं काम त्यांना देण्यात आलं. आणि त्यानंतर भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्याच्या अनेक बैठका झाल्या, अनेक विद्वानांमध्ये चर्चा झाली, आणि चर्चा झाल्यानंतर जो अंतिम मसुदा तयार करण्यात आला तो संविधान समितीने 26 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर मसुदा समितीने तयार केलेला जो मसुदा होता तो संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारला. आणि 26 जानेवारी 1950 मध्ये त्याची भारताभर अंमलबजावणी झाली. म्हणून आपण आपल्या देशाला त्या दिवशी प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. त्याला 75 वर्ष आता पूर्ण आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचं सुरू आहे. त्याच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. मग हे जे संविधान आहे, या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मूलभूत अधिकार
आणि मूलभूत कर्तव्याचं पालन करणं आवश्यक आहे. जात, धर्म, वंश, पंथ, लिंग हे सर्व बाजूला सारून प्रत्येक सजीव घटक म्हणजे मानव याची प्रगती व्हावी, त्याच्या प्रगतीतले अडथळे दूर व्हावे, या दृष्टिकोनातून संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलम तयार करण्यात आले. सुरुवातीला 395 कलम त्याच्यामध्ये होती. आता जेव्हा आपण संविधानाचा विचार करतो तेव्हा आपलं भविष्य किंवा भवितव्य घडवण्याचं जे काम आहे ते संविधानाच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने साकारलं जाऊ शकतं. भारताची कोनशिला म्हटलेला आहे. ही कोनशिला म्हणत असताना ग्रीनव्हिल ऑगस्टीन नावाचा जो विचारवंत होता, तो ग्रीनव्हिल ऑगस्टीन काय म्हणतो, राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि मुक्तिवाद, नीट वाक्य लक्षात ठेवा, राष्ट्राचे स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्यानंतर मुक्तिवाद यांना मूर्त रूप देताना, जिवंत मूर्त रूप देताना सामाजिक क्रांती घडवण्याचे साधन लोकांहाती सोपवली जाणारी एक रचना म्हणजे संविधान आहे. संविधानाने या संविधानाने आम्हाला काही मूलभूत हक्क दिलेले. हक्क माहितीये ना, प्रत्येकाला हक्क समजतात. काल माझ्याकडे 2 विद्यार्थी आले. हो सर, म्हणजे 2-3 दिवसामध्ये, सर खिचडी नाही म्हणत हो, खिचडी कधी होईल हो सर? बरं बाबा, आणि ती खिचडी साठवायची कशी हे आपल्याला माहिती. आपल्याला हक्क कसे कळतात? मग ते हक्क काय दिलेले आहेत आपल्याला? ते हक्क सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेले आहेत. मुद्दाम मी तुम्हाला हक्क आणि जबाबदारी या 2 गोष्टी समजवणार आहे. यातला पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. त्याच्यासाठी कलम क्रमांक 14 ते 18, 14 ते 32 पर्यंत फार महत्वाची कलम आपल्याला प्रामुख्याने मूलभूत हक्काच्या संदर्भात दिलेली. मूलभूत हक्क, हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमचे नाही, माझे नाही, कुणाही सजीवाचे, भारतीय व्यक्तीचे हे हक्क भारतात कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर ते हक्क कोणी हिरावून घेतले तर तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकता. ही पहिली महत्वाची गोष्ट आहे, समानता. या 6 हक्क दिलेले. स्वातंत्र्याचा हक्क, भाषणाचा स्वातंत्र्य, संचार, कुठे फिरू शकता, राहण्याचं स्वातंत्र्य, व्यवसायाचं स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आणि जगण्याचं स्वातंत्र्य. आपण माणूस आहे, आपल्याला कोणीही मागू शकत नाही. म्हणून पहिला समानता, दुसरा स्वातंत्र्य, तिसरा शोषणाविरुद्ध. काय सगळ्यात जास्त शोषण होतं? लहान मुलांचं. 14 वयापेक्षा कमी मुलांना कोणत्याही कामावर ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. काही काम करू नये हा तुमचा शोषणाविरुद्धचा अधिकार तुम्हाला दिला. त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क. ज्याला ज्याचा धर्म जसा वाटतो स्वीकारा, त्या धर्माची मूल्य आचरण करा, पाहिजे त्या देवाची भक्ती करा, पण दुसऱ्यांना नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. धर्मांधतेला कुठेही संविधानात जागा नाही. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, हे संविधान सांगतोय. हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. 5वा आहे सांस्कृतिक शैक्षणिक हक्क. जोपासण्याचा, तो विकसित करण्याचा हक्क संविधान देतं. आणि जर तुमच्यावर काही अन्याय झाला तर न्यायालयाकडे दाद मागण्याचा 6वा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क, असे 6 हक्क आपल्याला या संविधानाने मूलभूत हक्काच्या माध्यमातून दिलेले आहेत. राज्यघटना ही
अंशतः लवचिक आणि अंशतः ताठर आहे. त्याच्यात बदल करता येतो, पण त्याच्या मूळ चौकटीला हात लावता येत नाही. म्हणजे घर बांधलेले, घराचा जे बाहेरची बाजू आहे ती तुम्ही नाही मोडू शकत, आतमध्ये तुम्हाला काय दुरुस्ती करायची ती करू शकता. याचा अर्थ हा आहे. समजलं पाहिजे, कारण ते तुमच्याशी संबंधित प्रथा आहे, तो आहे संविधान. कारण प्रत्येक मानवाला तो लागू पडतो. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, तो स्त्री आहे, पुरुष आहे, त्याचा विचार न करता त्यातले जे तत्व आहे ते सर्वांच्या उपयोगाचे आहे. मग आता ही संविधान सांभाळलं पण गेले पाहिजे, हा देश पण सांभाळला गेला पाहिजे, है ना. आपण खिचडी घेतली, खाल्ली, साफ कोण करेल? मावशी साफ करतील का? वर्गात बसण्याचा हक्क आहे, वर्ग स्वच्छ ठेवण्याचा हक्क नाहीये तो. जेव्हा हक्काची गोष्ट येते तेव्हा तुमच्या बाजूला, पण जबाबदारी कोणाची? तर ती सुद्धा तुमची आहे. म्हणून 1977 मध्ये ह्या जबाबदाऱ्या जोडण्यात आल्या आणि या पहिले 10 होत्या, आता 11 आहे. ते ऐकायचे आहे आणि नंतर मी विचारणार आहे हक्क काय. संविधानाने आपल्याला एक महत्वाचा हक्क दिला आहे, ते म्हणजे काय? आपला जो राष्ट्रध्वज आहे, तिरंगा, त्याचा मान राखला गेला पाहिजे, आपल्या राष्ट्रगीताचा मान राखला गेला पाहिजे. हे पहिलं कर्तव्य आपलं. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, नो कॉम्प्रोमाइज. ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देह ठेवला आहे त्याचं स्मरण करणं, त्यांचा आदर करणं आपलं परम कर्तव्य आहे. तिसरं आहे, आपण आपल्या देशाची एकात्मता अबाधित राखली पाहिजे. यामध्ये उद्या सैनिकांना रक्त लागलं तर 18 वर्षापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी किंवा माणसांनी रक्तदानाला तयार राहिलं पाहिजे. पाचवा आहे, सर्व भेद विसरून जनतेने सामंजस्याने आणि बंधुभाव जोपासला पाहिजे. हा जो कर्तव्य आहे. सांस्कृतिक वारसाचे जतन, आमच्या ज्या सांस्कृतिक वारसा आहे त्याचे प्रतीक आहेत. पांडव लेणी असेल, वेरूळची लेणी असेल, आमचे गड किल्ले आहेत, ताजमहल आहे, कुतुब मिनार आहे, प्रभुरामाचं मंदिर आहे, जी मंदिरं आहे, जे श्रद्धास्थान आहे, सगळ्यांचं जतन केलं पाहिजे. आहे 7वं, पर्यावरण रक्षण. आमचे जंगल आहे, नद्या आहे, पर्वत आहे, प्राणी आहे, त्या सर्वांबद्दल आपल्याला नितांत आदर असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन. कोणी सांगितलं की आपल्याला असं वाटतं की अंधश्रद्धेतून काहीतरी सामाजिक मानसिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. ते आहे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, इकडचे विद्यार्थी. त्यानंतर 10वं, व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात यश मिळवणं. तुम्हाला शिक्षण घ्यायचंय, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात विकास करायचा आहे, त्यामुळे व्यक्तिगत प्रयत्न करा, सामूहिक प्रयत्न करा, त्यात तुम्हाला संविधान नेहमी सहकार्य करते. आणि शेवटचं आहे 6 ते जे 2011 नंतर ह्याच्यात एक वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण सक्ती करण्यात आलेली आहे. 6 वर्ष ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांनी, मुला मुलींनी शाळेत गेलंच पाहिजे अशी सक्ती ही संविधानाच्या माध्यमातून केलेली, जेणेकरून आमचे विद्यार्थी हे साक्षर व्हावे आणि शिक्षित भारत तयार करावा. स्वतःबद्दल प्रामाणिक राहा तर नक्कीच आपला देश, आपला परिसर, आपलं राष्ट्र, राज्य सर्व सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे संविधानाचे विचार आपल्या मनात, आपल्या कृतीत, आचरणात आणा, तर हा संविधान दिन आपण साजरा केला असं मला सांगता येईल. तर भारताचे लोक
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित